सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस हे शिव अरूर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि कालपासून आपण नवीन गोष्ट सुरुवात केली आहे. हा भारताच्या सन्मानाचा प्रश्न आहे. आम्ही यात कुठेही कमी पडणार नाही. ही कमांडर मिलिंद मोहन मोकाशी यांच्या साहसाची कृती. तर पुढे बघूया. खालच्या भागात आपण बघितलं की त्यांची जी युद्धनौका आहे ती एडनच्या बंदरापाशी आली आणि त्यांनी हेडक्वार्टर्सशी संपर्क साधला. आता हेडक्वार्टरकडून त्यांना काय सूचना मिळत आहेत ते बघूया. भारताचे येमेनमधले राजनैतिक अधिकारीच मानवतावादी दृष्टिकोनातून आखलेल्या या अत्यंत महत्त्वपूर्ण अशा मोहिमेच्या संदर्भात गरजेची असलेली माहिती देऊ शकत होते. पण ते सगळे त्या देशाची राजधानी असलेल्या आणि एडन बंदरापासून 400 किलोमीटर अंतराच्या सना या गावामध्ये होते. एडनमध्ये त्यांचे एकच प्रतिनिधी होते आणि ते म्हणजे एडनच्या भारतीय शाळेचे मुख्याध्यापक. शाळेच्या कामाव्यतिरिक्त ते परदेशातले भारताचे वकील आणि सल्लागार म्हणूनही काम बघत असत. कमांडर मोकाशींनी त्यांना फोन लावला आणि तो फोन जोडला जावा म्हणून ते देवाची प्रार्थना करत राहिले. आणि फोन लागला. त्यांच्याशी संवाद साधण्याचा अनुभव कमांडर मोकाशी यांना खूपच सुखद वाटला. एकतर ते भारतीय होते आणि दुसरं म्हणजे या युद्धाच्या वातावरणात असुरक्षिततेची भावना मनाला घेरून बसलेली असताना जमिनीवरच्या एका जबाबदार अधिकाऱ्याशी ते संपर्क साधू शकले होते. आता गोष्टी एक एक करून मार्गाला लागतील अशी आशा मनाशी बाळगत त्यांनी विचार केला की आता आपल्या कर्मचाऱ्यांना पुढे निघण्यासाठी सूचना द्यायला हरकत नाही. पण पलीकडचे गृहस्थ कॅप्टन मोकाशीन एवढे आशावादी नव्हते. ते स्वतः तर ताणाखाली होतेच, पण त्यांनी या युद्धनौकेच्या कॅप्टनलाही काहीसं नैराश्यातच ढकललं. ते म्हणाले, 5:30 नंतर काहीही करणं इथे धोक्याचं ठरू शकतं. आम्हीही त्याच्यानंतर इथल्या बोटींच्या छोट्याशा धक्क्यावर थांबू शकत नाही. ते अत्यंत धोक्याचं असतं. त्यावेळी 4 वाजले होते आणि बंदराच्या दिशेने पुढे येण्यासाठी अजूनही अनुमती मिळत नव्हती. क्षणभर कमांडर मोकाशींना वाटलं की तसंच पुढे जात राहावं. पण मग त्यांच्या मनानं एकंदरीत सगळ्या गोष्टींचा एक झटपट आढावा घेतला आणि त्यात काही अर्थ नाही हे त्यांचं जाणवलं. बोटीवरचा कर्मचारी वर्ग हताशपणे संध्याकाळ आणि तिच्या पाठोपाठ पसरत जाणारा अंधार बघत होते. एडनमध्ये अडकलेल्या लोकांची दिवसा उजेडी सुटका करण्याच्या मोहिमेचे इथेच 12 वाजल्याने पुढे काय करावं कुणालाच काही फारसं सुचत नव्हतं. वाढत जाणाऱ्या अंधाराबरोबर INS सुमित्राच्या कर्मचाऱ्यांना एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव होत होती की मागे पडणाऱ्या प्रत्येक क्षणाबरोबर त्यांची मोहीम अधिकाधिक धोकादायक होत होती. त्यांच्या दृष्टीनेही आणि त्यांच्या जहाजाच्या दृष्टीनेही. आणि मग त्या अंधारात 14 मैल अंतरावरच्या एडनमधून काही दिव्यांचे झोत चमकले आणि कमांडर मोकाशी यांनी मार्कोसच्या एका पथकाला सूचना दिल्या की त्यांनी त्यांची बोट खाली घ्यावी आणि बंदराच्या दिशेने जायला सुरुवात करावी. त्या बोटीत एक अधिकारी नेतृत्व करण्यासाठी असणार होता आणि त्याच्याबरोबरच्या सैनिकांनी त्यांच्या असॉल्ट रायफल्स आणि इतर छोट्या बंदुका स्वतःजवळच ठेवायच्या होत्या. हे 8 कमांडोज त्यांच्या कामगिरीवर निघाले. अंधारातून पाणी कापत एडनच्या जुन्या काळातल्या बंदराकडे जाताना त्यांच्या युद्धनौकेचा मार्ग ते स्वच्छ करणार होते. 4 बाजूंना नजर टाकत पुढे जाणारे ते 8 सैनिक आजूबाजूची कसून तपासणी करत होते. अंधाराचा फायदा घेऊन एखादी संशयास्पद बोट त्या भागात शिरली होती की काय याचाही शोध घेत होते. कारण शक्यता कोणतीही असू शकत होती. दहशतवाद्यांचा एखादा गट किंवा काही बंडखोर यांना कदाचित परक्या देशातून आलेल्या युद्धनौकेचा सुगावा लागला असेल आणि आणखी एका USS कोलसारख्या किंवा कदाचित त्याहूनही भयानक अशा हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा त्यांचा इरादा असेल. त्या भागातलं समुद्राचं पाणी तसं स्थिर होतं.
एखाद्या जलाशयासारखं शांत. लांबवरून येणाऱ्या बॉम्ब्सच्या गडगडाटानं त्याच्यावर हळूवार लाटा फक्त उठत होत्या. अगदी बेताच्या उजेडातल्या त्या बंदराजवळ ते पोचले. कमांडोजनी त्यांची बोट नांगरली आणि ते बंदरावर उतरले. आपापली शस्त्र त्यांनी सर्व बाजूंनी रोखून ठेवलेली होती. त्यातल्या अधिकाऱ्याने जहाजावर संदेश पाठवला की सध्या तरी बंदर सुरक्षित दिसते, पण कोणताही प्रसंग उद्भवल्यास त्यासाठी तयारीत राहायला हवं. संध्याकाळ संपून रात्रीचा अंमल त्या संपूर्ण परिसरावर पसरला आणि INS सुमित्राला बंदराकडे येण्याच्या सूचना अखेर मिळाल्या. सर्वत्र शुकशुकाट असलेल्या त्या गावावरही अंधाराचंच साम्राज्य पसरलेलं होतं. मधूनच बंदुकांच्या फैरींमुळे किंवा आगीच्या ज्वाळांमुळे थोडासा उजेड पडत होता, तेवढाच. स्वतःच्या जवळच्या एका अगदी प्राथमिक स्वरूपाच्या नकाशाच्या आधारे कमांडर मोकाशींचे कर्मचारी भारतीय नौदलाच्या दिल्लीतल्या हेडक्वार्टर्सकडून आणि मुंबईतल्या वेस्टर्न नेव्हल कमांडकडून अखंडपणे मिळणारी माहिती डाउनलोड करून घेत होते. एडनच्या किनाऱ्यापासून 4 मैल लांब असताना कमांडर मोकाशी यांना मार्कोसच्या पथकाच्या अधिकाऱ्याचा फोन आला. त्या कमांडोजना काही भारतीय नागरिकांनी शिपिंग कंटेनर्समध्ये आसरा घेतल्याचं आढळलं होतं. ही एक तशी चांगली बातमी होती, पण ती फक्त एवढीच नव्हती. INS सुमित्रावर जेवढी माणसं येतील असं गृहीत धरून तयारी केली होती, त्याच्या दुप्पट माणसं तिथे होती. 350 जण स्वतःच्या सुटकेची वाट बघत थांबलेले होते आणि त्यांच्यापैकी कुणालाही मागे सोडून जाणं योग्य ठरलं नसतं. INS सुमित्रा रात्री 7:45 एडनच्या शुकशुकाट असलेल्या बंदराला लागली. तिथे एकटाच उभा असलेला एक येमेनी माणूस जहाज नांगरलं गेल्याबरोबर तिथे आला. तो कदाचित बंदरावरचा अधिकारी असावा. हे भारतीय जहाज इथे का आलं होतं त्याचा अंदाज त्याला आला असावा. तुम्हाला मी फक्त 45 मिनिटं देतोय. तुमच्या माणसांना घ्या आणि इथून निघून जा. त्याने काहीसा विचित्र नकोसा वाटणारा हुकूम सोडला. कमांडर मोकाशी आणि त्यांचा एक सो यांनी एकमेकांकडे पाहिलं. फक्त 45 मिनिटं? त्या दोघांनाही माहीत होतं ह्या माणसाचा हुकूम पाळणं अशक्यच होतं. त्यांच्या कर्मचाऱ्यांनी जरी मिनिटाला एक भारतीय माणूस तपासायचा असं ठरवलं तरी 350 लोकांना बोटीवर घेण्यासाठी कमीत कमी 6 तास लागणार होते. आणि मुख्य म्हणजे प्रत्येक माणसासाठी 1 मिनिटापेक्षा कितीतरी अधिक जास्त वेळ द्यावा लागणार होता. युद्धकाळात परवानगी नसणाऱ्या गोष्टी बेकायदेशीरपणे दुसऱ्या देशात लोकांनी नेऊ नयेत यासाठी तपासणी करण्याचं काम तर या नौदलाच्या कमांडोजवर होतंच, पण दुसऱ्याही एका धोक्याची जास्त काळजी त्यांना होती. ती म्हणजे बोटीवर चढवण्यात गुंतलेल्या लोकांच्या गर्दीचा फायदा उठवून एखाद्या आत्मघातकी पथकाने किंवा एखाद दुसऱ्या दहशतवाद्याने बोटीवर घुसायचं धाडस केलं तर बोटीवरच्या कुणाचीच खैर नव्हती. या सगळ्या गोष्टींचा ताण कमी होता म्हणून की काय, दिल्लीच्या नौदलाच्या हेडक्वार्टर्समधून कमांडर मोकाशी यांना संदेश आला की शक्य तेवढ्या लवकर एडनमधून त्या सगळ्यांनी बाहेर पडावं. एक क्षणही वाया न घालवता INS सुमित्राच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं काम सुरू केलं. या प्रकारचा मानवतावादी दृष्टिकोन ठेवूनही पुन्हा सुरक्षेचे विचार करत केलेल्या तपासण्यांची सवय नसल्याने सुरुवातीचा थोडा वेळ त्यांचं काम जरा मंदगतीनं झालं, पण नंतर त्यांनी हळूहळू स्वतःच्या कामाचा वेग वाढवत नेला आणि मग एका लयबद्ध पद्धतीने काम सुरू राहिलं. ह्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांच्या कप्तानाने त्यांना काही गोष्टींची स्पष्ट कल्पना दिली. आपण पार पाडतो आहोत ही एक सन्माननीय अशी कामगिरी आहे. हे सर्व लोक आपलेच आहेत. नुसत्याच एका फार मोठ्या दुर्घटनेतून ते बाहेर पडलेले आहेत. त्यांचा गंभीर परिणाम त्यांच्या मनावर झालेला आहे. त्यांची घरं, त्यांची मालमत्ता, त्यांना प्रिय असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांना मागे सोडून यावं लागतं आहे. या सगळ्यांच्यामध्ये स्त्रिया आहेत, मुलं आहेत, काही वयस्कर व्यक्ती आहेत. आपल्याला त्यांना या परिस्थितीतून सुखरूप बाहेर काढायचं आहे आणि तेही हातात असलेल्या अत्यंत कमी वेळात. पण तरीही त्यांच्याशी वागताना संयम आणि सौजन्य
या दोन्ही गोष्टींचा विसर पडू न देता आपल्याला आपलं काम करायचं आहे. त्यांच्याशी वागताना उद्धटपणा, अरेरावी, संताप या गोष्टी कुठेही डोकावणार नाहीत याची काळजी घ्या. तुम्ही तुमच्या कामाच्या बाबतीत आग्रही जरूर राहा, पण तरीही तुमच्या वागण्यात मार्द बसू द्या. ते कशाकशातून गेले आहेत, त्यांनी काय काय सोसलं आहे ह्याचा विचार आपण मनात ठेवायला हवा. तिथे अडकून पडलेल्या लोकांना बोटीवर घेण्याची औपचारिक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी कमांडर मोकाशी यांनी त्यांच्या सैनिकांना सांगितलं. बंदरात नांगरलेल्या INS सुमित्राभोवती कडक सुरक्षा ठेवण्यात आली होती. तिच्या भोवती गराडा घातलेल्या बाहेरच्या वर्तुळात आधी तिथे पोचलेले 8 सशस्त्र मार्कोज होते. अंधाराचा फायदा घेऊन कोणी दगाफटका करू नये, त्या बोटीवर किंवा तिथल्या सगळ्या लोकांवर हल्ला करू नये याची काळजी हे 8 कमांडोज घेणार होते. बोटीवर आतल्या बाजूला वेढा घातलेल्या नौदल सैनिकांनी एका QRT म्हणजे क्विक रिॲक्शन टीम बोटीवर लोकांना जिथून चढवलं जात होतं तिथे तयार केली. खुद्द बोटीच्या डोलकाठीवर सुद्धा 2 मार्कोस चढून बसले. त्यांच्यातला एक जण त्याच्या जवळच्या दुर्बिणीतून आजूबाजूच्या काळोखात बुडालेल्या परिसरावर आणि समुद्रावर लक्ष ठेवत होता आणि दुसरा त्याच्या हातातल्या इस्रायली गलील 7.62 मिलीमीटर्स स्नायपर रायफलसह दुर्बिणीकडे तोंड करून बसला होता. कोणत्याही प्रकारची वेगळी धोका असल्याची जाणीव करून देणारी हालचाल बंदरात आणि समुद्रात आढळलीच तर लगेच प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत होता तो. बंदरात आसरा घेतलेल्या लोकांना बोटीवर घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. लोकांना तपासून त्यांचा फोटो घेतला जात होता आणि नंतर त्यांना बोटीवर चढवलं जात होतं. त्यांच्या सामानाची वेगळी तपासणी केली जात होती आणि ते वेगळ्या ठिकाणी ठेवलं जात होतं. सर्व माणसं बोटीवर चढल्यानंतरच त्यांचं सामान त्यांना दिलं जाणार होतं. भारतीय नौदलाने आजवर युद्धनौकांवर स्त्रियांना कधीच कामासाठी ठेवलेलं नाही. त्यामुळे त्या 350 लोकांमधल्या स्त्रियांची तपासणी करण्यासाठी त्यांच्यातलाच काही पोक्त स्त्रियांवर INS सुमित्रावरच्या कर्मचाऱ्यांनी हे काम सोपवलं. इतरांच्या तुलनेत त्या तशा बऱ्याच शांत होत्या. बोटीवर घेतलेल्या अनेक भारतीयांना तात्काळ औषधं देण्याची आणि त्यांच्यावर उपचार करण्याचीही गरज होती, कारण काही लोकांना हृदयविकाराचा त्रास होता तर काही जण मधुमेही होते. सातत्याने बॉम्बचा वर्षाव होत असलेल्या त्या शहरातून बाहेर पडणाऱ्या अनेकांसाठी मानसिक धक्का सहन करण्याच्या पलीकडचा होता. त्यांना दिलासा देण्याचं मोठं कामही नौदल सैनिकांनी पार पाडलं. अनेकांना गेल्या 24 तासात काही खायलाच मिळालेलं नव्हतं. बोटीवर घेतलेल्या भारतीय नागरिकांसाठी नौदल सैनिकांनी त्यांच्या केबिन्स आणि इतर राहण्याच्या जागा रिकाम्या करून दिल्या. स्त्रिया, लहान मुलं आणि वयस्कर मंडळींना बोटीवर सामावून घेण्यात प्राधान्य दिलं गेलं आणि त्यांची सोय अधिकाऱ्यांच्या केबिन्समध्ये आणि सैनिकांच्या राहण्याच्या जागांमध्ये केली. ही काळजी आवर्जून घेतली गेली असल्यामुळे कोणत्याही युद्धनौकांवर आतल्या बाजूला असलेल्या चढण्यासाठी कठीण असणाऱ्या शिड्या चढण्या उतरण्याचा त्रास त्यांना झाला नाही. ज्या युद्धनौकेवर फक्त 150 लोकांच्या जेवणा खाण्याची सोय असते तिच्यावर आता 500 लोकांचा स्वयंपाक करण्याची वेळ आली होती. पण त्या रात्री बोटीवरच्या त्यांच्या पाहुण्यांच्या खाण्यापिण्याची आणि त्यांच्या सुखसोयींची काळजी घेण्याचं काम पूर्ण होईपर्यंत INS सुमित्रावरच्या कुठल्याच सैनिकाने तोंडात घासही घातला नाही. एडन ते दिबोई हा प्रवास फक्त 7 तासांचाच होता, पण कमांडर मोकाशी यांना जाणीव होती की आज त्यांच्या आसऱ्याला आलेल्या भारतीयांना विश्रांती आणि इतर गरजेच्या गोष्टींची बोटीवर त्यांना मिळू शकणाऱ्या सोयीसुविधांची अत्यंत गरज होती. INS सुमित्रा शेवटी एक युद्धनौका होती. तिच्यावरच्या सगळ्याच गोष्टी तिच्या कामाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या होत्या. तिच्यावरचे नौदल सैनिक आणि अधिकारी यांच्यात एक बंधुत्वाचं नातं होतं आणि त्यांना तिच्यावर एकत्र राहण्याची सवय झालेली होती. त्यामुळे अचानकच तिच्यावर इतक्या माणसांचा वावर सुरू झाल्यावर सगळ्यांचंच खाजगीपण जपण्याचं काम काळजीपूर्वक करायला हवं होतं. बोटीवरच्या स्त्रियांना तिथे सुरक्षित आणि शांत वाटावं
याची काळजी त्या सर्वच 150 कर्मचाऱ्यांनी घेतली. येता जाता त्यांच्या वाटेत न येता फक्त कुणाला गरज भासली तरच ते तिथे जाऊन त्यांना हवं नको बघत होते. मंडळी, आता ती युद्धनौका परत भारताला सुखरूप येते किंवा काय ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत बाय बाय.